हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण गीतामृत बिंदू मध्ये भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 12 यामधील 17वा श्लोक पाहणार आहोत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 12 भक्ती योग यामधील 17वा श्लोक पाहूया. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान समे प्रिय. अर्थ, जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखीही होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळवण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे दुःखीही होत नाही. आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करीत नाही. त्याचप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास व्यथित होत नाही. तो सर्व प्रकारच्या शुभ अशुभ आणि पाप कर्मांच्या पलीकडे असतो. भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास सिद्ध असतो. भक्तिमय सेवा करताना त्याला कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. तर यामध्ये भगवंत पुन्हा एकदा भक्ताच्या स्थितप्रज्ञ गुणाचे वर्णन करतायत. आपल्याला माहितीये की मागच्या अध्यायांमध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञ त्याची व्याख्या दिलेली, त्याचं तो चालतो कसा, बोलतो कसा याबद्दलही वर्णन केलेलं आहे. आणि आता खर तर या अध्यायामध्ये साक्षात भक्ती योग हा सांगितलेला आहे आणि भक्त हा स्थितप्रज्ञ कसा असतो आणि त्याचे कसे गुण आहेत अशा पद्धतीने भगवंत पुन्हा एकदा सांगतायत. म्हणजे जसं आपण अध्याय 2 मध्ये जेव्हा अर्जुन सुरुवातीला त्याला विषाद होतो की मी माझ्या या नातेवाईकांना किंवा माझ्या गुरुजनांना कसं काय बरं युद्धामध्ये मारू. तर त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगताना भगवंत अर्जुनाला त्यांची खरी ओळख शरीर नसून आत्मा आहे आणि त्या स्तरावरती भगवंत सांगतायत. आणि त्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत एक श्लोक सांगतायत, ध्यायतो विषयान पुंसान संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते. म्हणजे जे आत्ताच्या श्लोकाशी निगडीत आहे. म्हणजे काय की जेव्हा आपल्या इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी संपर्क येतो तेव्हा मग आपल्याला काय होतं, दोन गोष्टी घडतात. एक तर इच्छा होते ती वस्तू प्राप्त करण्याची किंवा त्याबद्दल द्वेष निर्माण होतो. त्यामुळे हे द्वंद्वाचं जग आहे. त्यामुळे इच्छा द्वेष या द्वंद्वावरती परत म्हणजे त्या पद्धतीच्या भावना निर्माण होतात. आणि मग ती गोष्ट मिळाली की आपल्याला हर्षित होतं किंवा आपल्याला खूप आनंद होतो. आणि त्या गोष्टीचा त्याग किंवा ती गोष्ट नाही मिळाली तर मग आपल्याला क्रोध येतो. म्हणून काम नंतर क्रोध अशा पद्धतीने
हे मानस विकार निर्माण होतात. अशा पद्धतीने भगवंत दुसऱ्या अध्यायामध्येच सांगत आहेत. आणि मग या अध्यायामध्ये पण भगवंत आता काय सांगतायत की दोन गोष्टी काय होतात की काम आणि क्रोध म्हणजे इच्छा आणि द्वेष याच्यावरती आधारित आहेत. आणि म्हणून आपल्याला इच्छा आहे ती गोष्ट प्राप्त करण्याची, आणि ती प्राप्तीसाठी किंवा ती प्राप्त झाली म्हणून खूप हर्ष किंवा खूप आनंद झालाय. असं होऊ शकतं, किंवा ती गोष्ट नाही मिळाली म्हणून शोक निर्माण होऊ शकतो. परंतु जो स्थितप्रज्ञ आहे, जो भक्त आहे, तो या स्थितीच्या पलीकडे असतो. म्हणून यो न हृष्यति न द्वेष्टी, म्हणजे जो हर्षित पण होत नाही, दुःखी पण होत नाही, किंवा ती गोष्ट नाही मिळाली म्हणून शोक पण करत नाही, किंवा त्या गोष्टीची इच्छा किंवा आकांक्षाही करीत नाही. आणि ज्याने शुभ आणि अशुभ गोष्टींचा त्याग केला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे, असं भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात. तर आता या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण या म्हणजे ह्या दुसऱ्या अध्यायातील श्लोकावरून सुद्धा समजू शकतो की इच्छा आणि द्वेष, तर ह्या ज्या मानसिक भावना तयार होतात ह्या कशावरती आधारित आहेत, तर जेव्हा इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी संपर्क येतो, म्हणजे थोडक्यात शरीर, इंद्रिय आणि मानसिक लेवल किंवा स्तरावरती या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून आपण नेहमी भोग आणि त्याग या गोष्टी जेव्हा आपण या इंद्रिय किंवा देहात्म बुद्धी स्तरावरती असतो तेव्हा आपण एकतर त्या गोष्टींची लालसा करतो, म्हणजे आपण भोगी वृत्ती आत्मसात करतो, आणि नंतर ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्या गोष्टीनी सातत किंवा शाश्वतरित्या आपण आनंदित होऊ शकत नाही. कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मानसिक स्तरावरती चाललेल्या आहेत, शारीरिक स्तरावरती चाललेल्या आहेत, की जे स्वतःच अशाश्वत आहे. शरीर असू देत किंवा मन, हे सुद्धा अशाश्वत आहे. किंवा मन पाहिलं तर खूप चंचल आहे, त्यामुळे ते एकाच गोष्टीवरती स्थिर होऊ शकत नाही, किंवा एकाच गोष्टीने ते समाधानी होऊ शकत नाही. त्यामुळं भोग घेणं एखाद्या वस्तूचा आणि नंतर कंटाळा आला की त्या गोष्टीचा त्याग करणं, त्यामुळे आपण सतत भोग आणि त्याग या गोष्टी करत असतो. आणि हे कुठपर्यंत असतं, तर जेव्हा आपण शरीर आणि मन या स्तरावरतीच आपला विचार करतो तेव्हा. मागच्या भागवतम मध्ये श्रीमान नंददुलाल प्रभूजींनी हे खूप छान उदाहरण दिलेलं की भोगी आणि त्यागी हे कुणाचं लक्षण आहे, तर एका अनाथ व्यक्तीचं लक्षण आहे. म्हणजे एखादा अनाथ मुलगा किंवा अनाथ मुलगी ही रस्त्यावरती फिरतीये, तर त्या मुलाला खूप छान बाजारामध्ये खूप छान छान वस्तू दिसत आहेत, आणि त्या वस्तू पाहून की मला ती हवी आहे म्हणून त्या घेण्यासाठी तो कष्ट करतो किंवा ती घेतो, त्याचा उपभोग घेतो. ही झाली भोगी वृत्ती. आणि नंतर कंटाळा आला म्हणून ती गोष्ट टाकून देतो, त्याला म्हणायचं त्यागी वृत्ती. परंतु त्याला सांगणारं कोणी नाहीये की हे तुझ्यासाठी चांगलं आहे, हे तुझ्यासाठी वाईट आहे. त्यामुळं ह्या अनाथ व्यक्तीची ही मुख्यतः या दोन वृत्ती राहतात. परंतु जो सनाथ आहे की ज्याला माहिती आहे किंवा आई वडिलांचा ज्याच्यावरती कंट्रोल आहे, तर आपण जेव्हा श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवतो तेव्हा भगवंत आपले पालक म्हणून जेव्हा आपण त्यांच्याशी विचारणा करतो की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे की नाही, आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा आपण या गोष्टी स्वीकारतो, तर त्यावेळी आपण जो त्याग करतो तो हा शारीरिक मानसिक स्तरावरती न राहता तो बुद्धीद्वारे त्याग असतो. आणि त्यामुळं आपण कुठलीही गोष्ट ही भोगी आणि त्यागी या वृत्तीपेक्षा सुद्धा त्याच्या पलीकडे जातो, आणि तिथे मग सेवाभाव किंवा प्रेमभाव हा निर्माण होतो, किंवा त्या स्तरावरती आपण सेवाभाव या स्तरावरती खरं तर आपलं जीवन व्यतीत करत असतो. म्हणून सनाथ व्यक्तीचं लक्षण आहे की तो बुद्धीद्वारे त्याग करतो. म्हणजे काय की रस्त्यावरती फिरताना एखादा छानसा गाड्यावरती खूप छान सारी पाणीपुरी तयार होतीये, परंतु भगवंत काय म्हणतात की मला किंवा मला अर्पण केलेला
मला एखादी गोष्ट अर्पण करून मग तू ती स्वीकार करत जा. हे आपल्याला माहितीये. त्यामुळं बुद्धी ही मनावरती लगेच नियंत्रण ठेवतीये आणि म्हणते नाही, कृष्ण प्रसाद असेल तरच मी ते स्वीकारू शकते. आणि मग जे काही आपण घरामध्ये किंवा बनवणार आहे तर ते आपण भगवंतांना दाखवून मग तो प्रसाद आपण ग्रहण करतो. तर त्यामुळं जरी खूप छान वाटलं की अरे पाणीपुरीचा छान तयार होताना दिसतीये, तरी सुद्धा आपण बुद्धीद्वारे त्याचा त्याग करतो. तर अशा प्रकारे आपण सनाथ व्यक्तीप्रमाणे आपलं जेव्हा आपण वागतो तेव्हा मग ह्या भोगी आणि त्यागी वृत्तीतून आपण बाहेर पडतो. आणि मग तिथे आपण हा जो द्वंद्व आहे की इच्छा आणि द्वेष किंवा हर्ष आणि शोक या द्वंद्वातून सुद्धा आपण बाहेर येऊ शकतो. कारण इथं शरीर आणि मन यापेक्षा बुद्धीने नियंत्रण केलेलं असतं. आता त्याच्या पुढची स्टेज किंवा त्याच्या पुढचा स्तर कुठला आहे, तर जिथे आत्मा आत्मा या स्तरावरती आणि या आत्म्याचं त्या परमात्म्याशी किंवा भगवंतांशी काय नातं आहे आणि भगवंतांची दासानुदास या भावामध्ये सेवा करणं किंवा आपलं खरं स्वरूप हे केवळ शरीर नसून आत्मा आहे एवढंच मर्यादित न राहता गोपीर भरतूर पद कमलयो हो दास दासानुदास ही जेव्हा आपल्याला खरी ओळख पटते तेव्हा मग आपण भगवंतांच्या किंवा भक्तांच्या सेवेमध्ये आपण आपलं शरीर, इंद्रिय, मन या सगळ्या किंवा आपल्या ज्या उपलब्धी आहेत त्या सगळ्यांचा वापर करतो. आणि मग त्यावेळी भगवंत हे आपल्या केंद्रस्थानी येतात. आणि मग अर्थातच एखादी गोष्ट ती सफल झाली काय किंवा असफल त्यातून यश मिळो किंवा न मिळो, परंतु त्या कृतीमधला किंवा त्या सेवाभाव करतानाचा जो आनंद आहे, तर तो आनंद इतका परमोच्च स्थितीवरती असतो की आपण म्हणजे अगदी सहजपणे ह्या आपल्या सेवेमुळं किंवा आपल्या कर्माच्या फलावरती किंवा त्याचं काय फळ मिळेल याच्यावरती आपण फारसं आपला आनंद हा अवलंबून राहत नाही. आणि मग एका भक्ताची स्थिती ही अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीसारखी असते आणि असा भक्त भगवंतांना प्रिय आहे. तर आता आपण श्रीमद भागवतम मधून जर उदाहरणं पाहिली तर प्रत्यक्ष भगवंतांचे जे माता पिता आहेत त्यांचंच उदाहरण आपण पाहू शकतो की देवकी माता आणि वसुदेव तर हे भगवंत हे आपले पुत्र व्हावेत यासाठी त्यांनी खूप तपश्चर्या केलेली आहे त्यांच्या मागच्या जन्मी. आणि भगवंत जेव्हा येणार असतात तर तेव्हा म्हणजे देवकी आणि वसुदेव यांचा जेव्हा विवाह होतो तर तेव्हा कंस म्हणजे देवकीचे भाऊ, तर हे त्यांचं आपल्या बहिणीवरती इतकं प्रेम असतं की ते स्वतः म्हणजे त्या असुरांचे राजा स्वतः देवकीचं रथाचं सारथ्य करतात. आता ती परिस्थिती पाहून एखाद्याच्या मनामध्ये काय विचार येईल की एवढा मोठा दैत्य किंवा एवढा मोठा राजा आहे आणि आपल्या बहिणीचं म्हणजे क्षुल्लक काम करतोय सारथ्य करण्याचं, असं प्रत्येकाच्या किंवा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा भाव नक्कीच निर्माण झालेला असेल. आणि त्यावेळी आपल्याला असं वाटेल की अरे किती मोठा किंवा किती मोठा आदर्श आहे कंसाचा. परंतु जशी आकाशवाणी होते की अरे तू कुणाचं सारथ्य करत आहेस की याच देवकीचा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे, अशी जेव्हा आकाशवाणी होते तेव्हा हाच कंस हा देवकी आपल्या लाडक्या बहिणीची हत्या करायला लगेच म्हणजे सारथ्य तो हे सोडून लगेच तलवार हे करून आपल्या बहिणीचा शिरच्छेद करण्यासाठी पुढे सरसावतो. तर मग इथे कुठं म्हणजे इथे त्या कंसाचं आपल्या बहिणीवरचं प्रेम कुठं गेलं, तर हा जो आपण प्रसंग पाहिला तर लक्षात येईल की कंसाचं जे प्रेम आहे हे कुठल्या स्तरावरती आहे, तर देहात्मबुद्धी किंवा शारीरिक आणि
मानसिक स्तरावरती आहे. आणि जेव्हा शारीरिक आणि मानसिक स्तरावरती आपण आपल्या भावना असतात, तेव्हा मग भीती सुद्धा तिथं असते. आणि म्हणून कंसाला काय भीती वाटली, की अरे मी तपश्चर्या करून किंवा एवढं करून एवढं सगळं हे केलेलं आहे आणि हिचा 8वा पुत्र माझा मृत्यूचं कारण ठरणार आहे. तर हे त्याला सहन होत नाही. कारण तो तिथं आत्म्याच्या स्तरावर म्हणजे वसुदेवजी त्यांना समुपदेशन करतायत की कसं तू अ, आत्मा म्हणून की आत्मा हा अ, अविनाशी आहे. तर अशा पद्धतीचं तत्वज्ञान तिथं सांगतायत, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय हा. तर आपण पाहू शकतो की जेव्हा शरीर आणि मानसिक स्तरावरती मनुष्य असतो, तर तेव्हा तिथे अशा प्रकारच्या एक्स्ट्रीम्स किंवा अत्यंत प्रेम आणि लगेच दुसऱ्या क्षणी अत्यंत क्रूरता अशा पद्धतीचं हे भावनिक द्वंद्व आपल्याला या प्रसंगातून दिसून येतं. आता त्याच विरोधात देवकी आणि वसुदेव यांच्याबद्दल जर पाहिलं तर वसुदेव काय सांगतायत की अरे तुला तर देवकीच्या पुत्रांपासून धोका आहे ना, तर मी तुला वचन देतो की आमचा प्रत्येक पुत्र हा जन्मानंतर आम्ही तुला देऊ. तर ह्या वसुदेवांच्या शब्दावरती कंसाला खूप ठाम विश्वास असतो आणि मग त्या दोघांना तो तुरुंगात ठेवतो. आणि देवकी आणि वसुदेव यांची भक्ती किंवा भगवंतांप्रतीचं समर्पण इतकं मोठं आहे की सुरुवातीला म्हणजे पहिला पुत्र झाला की एका जड अंतःकरणाने वसुदेवांनी तो कंसाला सोपवला. नंतर कंस म्हणाला अरे 8व्या पुत्रापासून धोका आहे, तू याला घेऊन जा. परंतु तिथे नारद मुनी उपस्थित झाले आणि मग त्यांनी कमळाचं उदाहरण दिलं की तुला काय माहिती की पहिलं पाकळी कुठली आहे म्हणून. मग परत त्या बालकाला घेऊन त्याची हत्या करतात. मग एका मुलाला देवकी आणि वसुदेव गमवतात. परंतु श्रीकृष्णांच्या आगमनाची त्यांना सेवा करायची असते. त्यामुळं एवढं दुःख पचवून परत ते दुसऱ्या मुलाला जन्म देतात. असे 1-2 नाही तर 6 मुलांची हत्या ते भगवंतांच्या सेवेसाठी स्वीकारतात. कारण त्यांचा उद्देश काय आहे की भगवंतांचं कार्य आहे तर ते आपल्याला पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून देहात्म स्तरावरती किंवा देह आणि मन या स्तरावरती तो त्यांचा हा विचार नाहीये. त्यामुळे 6 मुलांना गमावून देखील नंतर 7व्या मायादेवी उपस्थित होतात आणि नंतर प्रत्यक्ष भगवंत. तर अशा पद्धतीने एक भक्त किती सर्वोच्च स्तरावरती भगवंतांच्या सेवेसाठी आतुर असतो आणि स्वतःला कितीही दुःख झाले किंवा कितीही शारीरिक मानसिक वेदना झाल्या तरी सुद्धा त्या वेदना या भगवंतांच्या सेवेमध्ये त्या आनंदाने स्वीकारल्या जातात. कारण शेवटी भक्त देखील संवेदनशील असतात. त्यामुळं एका आईचं किंवा एका पित्याचं दुःख नक्कीच त्यांना झालं असणार आहे, परंतु भगवंतांच्या सेवेसाठी ते अगदी आनंदाने या गोष्टी स्वीकारतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भक्ताचा स्तर हा या हर्ष आणि दुःख, शोक यांच्या किती पलीकडे असतो. तसंच पुढचं उदाहरण आहे की म्हणजे आपण बऱ्याचदा पाहतो की या स्तरावरती म्हणजे भगवंतांना काय अपेक्षित आहे की आपण भगवंतांची प्रेममयी सेवा करणं किंवा भगवंतांना प्रत्येक वेळी केंद्रस्थानी ठेवणं. आणि अशा पद्धतीने एका भक्ताकडनं अपेक्षा असते. मग आता आपण भागवतम मधली जेव्हा उदाहरणं पाहतो तेव्हा आपल्याला पण असं वाटतं ना की अरे या भक्ताच्या बाबतीमध्ये भगवंतांनी असं का केलं. तर बऱ्याचदा आपण पाहतो की परीक्षित महाराज तर त्यांनी त्यांचा काय दोष होता की ठीक आहे की तहान लागलेली आणि त्या तहानेचा जो हे सहन नाही झाला त्यांना, तर म्हणून त्यांनी एका मृत सापाचं शरीर किंवा ती कात
त्या ऋषींच्या ह्याच्यावरती टाकली, गळ्याभोवती, आणि त्यांच्या मुलांनी त्यांना शाप दिला की 7 दिवसामध्ये तुझा तक्षक सर्पाद्वारे मृत्यू होईल. तर असं वाटतं की अरे, परीक्षित महाराजांनी केली चूक, परंतु ती एवढी मोठी होती का की त्यांना 7 दिवसामध्ये मृत्यू यावा, असा आपल्याला नक्कीच विचार पडू शकतो. किंवा दुसरं आहे की भरत महाराज, भरत महाराज हे तर किती मोठे, म्हणजे आपण म्हणतो ना की एक खूप चांगले असे राजे, हं, आणि नंतर त्यांनी सगळ्या आपल्या राजेशाही सगळ्या ह्याचा त्याग करून ते साधनेसाठीच तर गेलेले ना जंगलामध्ये, आणि उलट एका हरणाच्या पिल्लाची ते सेवा करत होते. परंतु अ, त्या विचारामध्ये त्यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांना हरणाचं शरीर का बरं मिळावं, आणि त्या शरीरामध्ये काही वर्ष घालवल्यानंतर मग त्यांना जडभरताचं शरीर मिळालं. तर मग जडभरत म्हणजे अगदीच ते काय म्हणतो आपण, सगळ्याच गोष्टींपासून अलिप्त, असं विचित्र थोडेसे आपल्याला वाटू शकतं की कशा पद्धतीने ते वागत होते, किंवा त्यांची सगळं म्हणजे सगळ्याच गोष्टींपासून ते लांब राहण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांचा स्तर हा किती सर्वोच्च असावा होता. तर भरत महाराज नंतर त्यांचं जड भरतांपर्यंतचा जर प्रवास पाहिला तर असं वाटतं की एका मोठ्या या भक्ताच्या जीवनामध्ये हे तसं पाहायला गेलं तर किती मोठी ही परीक्षा आहे. तर असं वाटू शकतं आपल्याला की हे असं का घडतंय एका भक्ताच्या जीवनामध्ये. किंवा चित्रकेतू महाराजांचं आपल्याला उदाहरण माहितीये की चित्रकेतू महाराज यांना जेव्हा पुत्रप्राप्ती होत नव्हती तर त्यांनी यज्ञ केला, त्याच्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली, आणि लगेच त्या पुत्राला मारलं गेलं, आणि मग त्यातून विरक्ती हे करून म्हणजे ते विरक्त झाले. आणि नंतर जेव्हा त्यांनी पार्वती आणि शंकरजी यांचा अपमान केला तेव्हा पार्वतीच्या शापामुळे त्यांना वृत्रासुराचं शरीर मिळालं, आणि त्या वृत्रासुराच्या शरीरामध्ये सुद्धा त्यांची भक्ती भावना तेवढीच तीव्र होती. तर त्यांचं उदाहरण जरी पाहिलं तरी आपल्याला असं वाटतं की अरे, चित्रकेतू महाराज हे एवढे मोठे भक्त होते तरी सुद्धा त्यांना एका असुराचं शरीर नंतर प्राप्त झालं. तर ही जी उदाहरणं किंवा याच्या हे जे परिणाम आपण पाहिले, तर एका भक्ताच्या मनामध्ये किंवा वाचन करताना किंवा श्रवण करताना आपल्या मनामध्ये हा विचार येऊ शकतो की हे असं का घडतंय, किंवा इतकी कठोर परीक्षा भगवंत का घेतात. आणि खर तर हा असाच प्रश्न एका भक्तानी परमपूज्य राधानाथ महाराजांना विचारला की मग भागवतम मध्ये आपण सांत्वना कशी काय बरं आपण अशा पद्धतीने शोधू शकतो, उलट ही तर अशी भयावह उदाहरणं आहेत. मग इथे आपण कशा पद्धतीने सांत्वना देऊ शकतो आपण स्वतःला. तर तिथे महाराज उत्तर देत आहेत की खरं तर आपण जेव्हा ह्या शरीर आणि मन या स्तरावरून जेव्हा आपण आत्म्याच्या स्तरावरती किंवा भगवंत आणि एका भक्ताचं नातं या स्तरावरती जेव्हा विचार करू तेव्हा खरं तर ही उदाहरणं ही आपल्याला आनंददायी अशा पद्धतीने आहेत. म्हणजे ते ते काय सांगतायत की जड भरताचं जे जीवन आहे, हं, तर भरत महाराज आणि जड भरत यांच्या जीवनामधला फरक पाहिला तर भरत महाराजांचं जीवन म्हणजे भौतिकदृष्ट्या अतिशय संपन्न अशा पद्धतीचं होतं, आणि त्याच पद्धतीने जड भारत म्हणजे त्यांना कुणी विचारणार नाही अशा पद्धतीने अत्यंत दुर्लक्षित असं जीवन ते व्यतीत करत होते. परंतु आत्म्याच्या स्तरावर जर विचार केला तर भगवंतांच्या जवळ कोण जाऊ शकलं तर जडभरत या म्हणजे जडभरतच्या जन्मामध्ये ते भगवंतांच्या सेवेमध्ये जाऊ शकले लगेचच. त्यामुळं खर तर त्या पद्धतीचे जीवन हे भरत महाराजांच्या जीवनापेक्षा चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा दुसरा परीक्षित महाराज यांच्याबद्दल जर पाहिलं तर म्हणजे जो पुढचा आला ना, शुभ अशुभ परित्यागी, तसं बघायला गेलं तर मृत्यूचा शाप मिळाला तर ही अशुभ घटना आहे. परंतु त्यांनी या अशुभ घटनेवरती त्याचा फार विचार केला नाही. म्हणजे ते काय करू शकले असते त्यावेळी की त्या शापातून मुक्ततेसाठी
ते प्रयत्न करू शकले असते, किंवा अजून काहीतरी, मी क्षत्रिय आहेत तर त्या क्षत्रिय धर्माचा त्यांनी अवलंबन करून या शापातून मुक्ती किंवा अशा पद्धतीचं त्यांनी, त्या पद्धतीने सुद्धा त्यांनी अवलंब करू शकले असते. परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला, त्या परिस्थितीचा किंवा त्या शापाचा त्यांनी स्वीकार केला, आणि त्यांनी आता मला काय करायचं आहे, म्हणजे आपण बऱ्याचदा भूतकाळावरती किंवा कारणांचा शोध घेणं याच्यावरतीच जास्त मनन करत बसतो. परंतु इथं आपण पाहू शकतो की परीक्षित महाराजांनी काय केलं, की मग माझं आता काय कर्तव्य आहे, माझ्या हातात फक्त 7च दिवस आहेत. तर त्यांनी मग लगेच ऋषींची सभा भरवली आणि मग शुकदेव गोस्वामींकडून, की आता मृत्यूच्या समीप असलेल्या व्यक्तीचं काय कर्तव्य आहे, आणि असे म्हणजे त्यांना प्रश्न विचारले, आणि त्यातून प्रत्यक्ष भागवतमची आपल्याला म्हणजे त्याचं अवतरण झालं, जे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत. म्हणजे परीक्षित महाराजांच्या या अशुभ, वरवर वाटणाऱ्या अशुभ परिस्थितीचं रूपांतर हे किती मोठ्या, म्हणजे ज्यामध्ये वर्षानुवर्ष अनेक जीव हे ह्या जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जाऊ शकतात, एवढं मोठं कार्य खरं तर परीक्षित महाराजांनी केलेले. तर अशा पद्धतीने आपण परीक्षित महाराजांचं सुद्धा उदाहरण पाहू शकतो, किंवा चित्रकेतू महाराजांचं जर पाहिलं तर त्यांच्या बाबतीत पण वाटतं ना, की अरे वृत्रासुर एका असुराचं हे आहे. तर तिथे सुद्धा महाराज म्हणतायत की खरं तर वृत्रासुर आणि इंद्र यांचं जेव्हा युद्ध होतं, तर त्या परिस्थितीत सुद्धा ते भगवंतांच्या लीलेमध्ये किंवा भगवंतांच्या स्मरणामध्ये इतके मग्न होते, की इंद्राणी खर तर वृत्रासुराला मारून विजय प्राप्त केला, आणि भौतिक दृष्ट्या हे किंवा ऐहिक सुख त्यांना मिळालं इंद्रांना. परंतु खर तर हा मृत्यू हा वृत्रासुराला एका शाश्वत भगवंतांच्या सेवेमध्ये शाश्वतरित्या संलग्न करण्यासाठी हा मृत्यू खरं तर खूप मोठं वरदान ठरलं. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की कुठलीही शुभ अशुभ गोष्ट असू देत, किंवा एखादी गोष्ट आपल्याला अशी वाटते की असं किती वाईट आहे किंवा काय, तर खरं तर आपण या पद्धतीने जेव्हा शरीर आणि मन यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करतो, तेव्हा खरं तर आपल्याला लक्षात येतं की वरवर अशुभ वाटणाऱ्या ह्या घटना असू देत किंवा कुठली परिस्थिती असू देत, तर ही खूप मोठी संधी आहे भगवंतांच्या जवळ जाण्याची. आणि म्हणून एका घटनेचं किंवा एखाद्या परिस्थितीचं शुभ किंवा अशुभत्व कधी ठरतं, तर ती घटना आपल्याला भगवंतांच्या जवळ नेऊन सोडते का? जर सोडत असेल तर ती वरवर पाहता कितीही अशुभ असू देत, तरी सुद्धा ती घटना ही शुभ असते. आणि एखादी गोष्ट जर वरवर पाहता खूप शुभ वाटली, परंतु जर ती आपल्याला भगवंतांपासून दूर नेत असेल, तरी ती घटना ही खरं तर अशुभ ठरते. तर त्यामुळं जेव्हा आपण श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवतो, तेव्हा आपण देहात्मबुद्धीच्या स्तरावरती किंवा शारीर इंद्रिय मन यांच्या स्तरावरती हे जे इच्छा द्वेष यांचं द्वंद्व असतं, किंवा हर्ष शोक यांचं द्वंद्व असतं, तर या भावनांच्या आपण पलीकडे जातो आणि भगवंतांना माझ्याकडून मी या परिस्थितीमध्ये काय अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीची सेवा करू शकतो, एवढाच जर आपण विचार सातत्यानं करत राहिलो आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये जर भगवंतांना आपण स्मरण करत राहिलो, तर ती घटना आपल्याला भगवंतांच्या समीप सोडते. आणि ती घटना खरं तर एक इतिहास घडवते. म्हणजे आपण पाहू शकतो की गजेंद्राचं उदाहरण जर आपण पाहिलं, तर गजेंद्र सुद्धा आधीच्या जन्मी राजा होते, आणि नंतर गजेंद्राचं जेव्हा त्यांना शरीर मिळालं, तर ते तसं पाहायला गेलं तर त्यांचा सुद्धा खूप मोठा परिवार होता, आणि खूप छान पद्धतीने त्यांचं ते हत्तीच्या शरीरामधलं जीवन ते चांगल्या पद्धतीने व्यतीत करत होते. परंतु म्हणजे तसं पाहायला गेलं तर एक छान आयुष्य चाललेलं त्यांचं. परंतु जेव्हा ते
मगरीच्या मुखामध्ये त्यांचा पाय आवळला जातो. तर प्रत्येक वेळी तो म्हणजे ती मगरीची काय म्हणतो आपण, तिचा जो हे आहे, म्हणजे तिच्या दातातली ती पकड आहे ती प्रत्येक वेळी घट्ट होत जाते. आणि मग त्यावेळी गजेंद्र सुरुवातीला काय करतायत की शरीर आणि मन या स्तरावरती पहिल्यांदा काय करतायत तर प्रयास करतायत किंवा स्वतः प्रयत्न करतायत की अरे माझा परिवार, माझी शक्ती. मग त्या त्या स्थितीवरती म्हणजे त्या स्तरावरती ते काय करतायत, स्वतःच जे काही आहे, स्वतःची जी ताकद आहे, मग ती नातेवाईकांच्या संबंधात असू देत किंवा स्वरूपात असू देत किंवा स्वतःची शक्ती या स्वरूपात असू देत, ते काय करतायत तर त्या मगरीपासनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतायत. आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की माझी ताकद किंवा माझे नातेसंबंध इथं काहीच कामाचे नाहीयेत, तेव्हा मग ते पुढच्या स्तरावर जातात. आणि मग कुठल्या स्तरावर जातात तर भक्ताच्या स्तरावरती, कारण ते भक्त आहेतच मुळातच. तर त्यांना त्या मगरीच्या घट्ट पकडी बरोबर त्यांना ती आठवण तीव्र होते. आणि मग पूर्ण समर्पित भावाने ते तिथलं एक कमळाचं फूल सोंडेनी हे करतात, तोडतात आणि भगवंतांना संपूर्णपणे समर्पित भावाने भगवंतांना प्रार्थना करतात. आणि मग भगवंत त्यांना मदतीला धावून येतात. तर तसं पाहायला गेलं तर आपल्याला असं वाटू शकतं की मग ही गजेंद्रची कथा आपल्याला काय शिकवतीये, तर जेव्हा आपण भक्त म्हणून देहात्म बुद्धीच्या स्तराच्या पलीकडे जातो आणि मग भगवंतांना संपूर्णपणे समर्पित भावाने जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा स्मरण करतो, तर त्यावेळी भगवंत म्हणजे आपल्याला मदतीला तात्काळ धावून येतात. तर अशा पद्धतीने गजेंद्राचं सुद्धा उदाहरण हेच शिकवतंय की हर्ष, द्वेष किंवा इच्छा किंवा शोक या ज्या देहात्म स्तरावरच्या किंवा देह आणि मन या स्तरावरच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन भगवंतांना केंद्रस्थानी आणायचं. आणि संपूर्ण समर्पण जेव्हा करतो तेव्हा मग तिथे भगवंत मदतीला धावून येतात. आणि मग ती वरवर अशुभ वाटणारी घटना की वर्षभर त्या मगरीच्या पकडीमध्ये राहणं, ही किती अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु तीच गोष्ट ही त्या गजेंद्रला भगवंतांच्या शाश्वत सेवेमध्ये संलग्न करण्यासाठी खूप शुभकारक ठरली. त्यामुळं गजेंद्राच्या उदाहरणावरून आपण शिकू शकतो की अशुभ गोष्ट सुद्धा कशा पद्धतीने शुभ ठरू शकते. तर अशा पद्धतीने आपण भागवतम मधली ही काही उदाहरणं पाहू शकतो की कुठलीही परिस्थिती असू देत, तर भगवंतांना जर केंद्रस्थानी ठेवलं तर कशा पद्धतीने ती स्थिती ही भागवतम मधला एक म्हणजे भागवतम मधला तो एक भाग बनू शकते असं आपण पाहू शकतो. व्यवहारामध्ये सुद्धा आपण काही गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे श्रील प्रभुपादांनी आपल्याला काय म्हटलंय की चॅन्ट अँड बी हॅप्पी. म्हणजे असं नाहीये की प्रत्येक वेळेस आपण कुठल्या तरी एका भीतीच्या दडपणाखाली असलं पाहिजे किंवा अरे ही गोष्ट तर शाश्वत नाहीये किंवा नश्वर आहे. तर असं काय म्हणतो आपण, एखादी चिंतित अवस्था किंवा एन्झायटी अशा स्थितीमध्ये न राहता परिस्थितीचा फारस म्हणजे ते परिणाम न घडवून केवळ आहे त्या परिस्थितीमध्ये, चांगली असू देत वाईट असू देत, त्या परिस्थितीमध्ये सतत जेव्हा आपण भगवंतांचं
मनापासून स्मरण करतो तेव्हा श्रील प्रभुपाद काय म्हणतात की जप करा आणि आनंदी राहा. कारण जेव्हा आपण भगवंतांचं स्मरण करतो तेव्हा आपण समर्पण म्हणजे काय असतं तर जेव्हा आपण भगवंतांचं प्रोप्रायटरशिप किंवा भगवंतांचं स्वामित्व स्वीकारतो आणि ही गोष्ट माझी नसून भगवंतांची आहे हे जेव्हा आपण स्वीकारतो तर त्यावेळी आपण समर्पित भावाने किंवा भगवंतांना केंद्रस्थानी ठेवू शकतो. आणि जेव्हा ती परिस्थिती असते तेव्हा मग आपण कुठलंही कार्य करत असू तेव्हा आपण ती भगवंतांसाठी करत असतो आणि मग त्या गोष्टीचा परिणाम हा यश देणारा असू देत किंवा अपयश देणारा असू देत त्याचा आपल्याला फरक पडत नाही. त्यामुळं एखादी गोष्ट म्हणजे जसं तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात की एखादी गोष्ट मिळाली किंवा आपण गमवली तरी सुद्धा आपल्याला फारसं त्याचं मानसिक स्तरावरती खूप असं तरंग निर्माण होत नाहीत तर आपण स्थिर असतो. कारण जेव्हा आपण लक्षात घेतो की आपण म्हणतो की ही गोष्ट ही माझी आहे किंवा ही गोष्टीचा मी त्याग केलाय, जी गोष्ट आपली नाहीच आहे त्या गोष्टीचा आपण काय त्याग करणार किंवा ती मिळाली काय आणि नाही मिळाली काय त्याचा परिणाम खर तर होत नाही जेव्हा आपण हे जाणतो की आपण या गोष्टीसाठी ही स्वामी नाही आहोत किंवा ही गोष्टीचा आपण मालक नाही आहोत. हे आपल्याला लक्षात आलं तर ती गोष्ट मिळाली किंवा नाही मिळाली तरी त्याचा फरक नाही पडत. म्हणजे जसं बँकेमध्ये कॅशियर असतो तसं बघायला गेलं तर दिवसभरामध्ये कितीतरी लाखांमधली कॅश त्यांच्या हाताखालून जात असते, परंतु त्यांना काय माहिती असतं की नाही या कामासाठी मला एक ठराविक पगार मिळतोय त्यामुळे हे पैसे माझे नाहीयेत. त्यामुळे कुणाकडून पैसे आले काय किंवा कुणाला पैसे लाखांमध्ये दिले काय त्याचा परिणाम त्याच्या स्वतःवरती होत नसतो. तसंच कुठलीही परिस्थिती असू देत जेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही गोष्ट माझी नाहीच आहे, केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये मी कशा पद्धतीने ह्या गोष्टीला लावू शकतो या परिस्थितीला लावू शकतो एवढाच जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग आपण या वरवर दिसणाऱ्या या तरंगाने आपण विचलित होत नाही आणि आपण केवळ भगवंतांच्या स्मरणामध्ये आपण आपली सेवा करू शकतो. आणि जसा एका समुद्र हा अनेक नद्या जेव्हा येतात आणि समुद्राला येऊन मिळतात तर त्या नद्यांचा कितीही मोठा प्रवाह असू देत किंवा कितीही छोटा प्रवाह असू देत तर त्याच्यामुळं त्या समुद्राचा जो अथांगपणा आहे किंवा एक आपण म्हणतो ना की त्याचं एक विशालत्व किंवा शांतपणा आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्या प्रवाह कितीही आले तरी सुद्धा तो विचलित होत नाही आणि स्वतःचा अथांगत्व किंवा जे सखोलपणा आहे तो गमावत नाही. तर त्या पद्धतीने जेव्हा आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवतो तर त्यावेळी आपण वरवर दिसणाऱ्या या भौतिक जे परिस्थिती असतात शुभकारक असू देत अशुभकारक असू देत किंवा एखादी गोष्ट मिळू देत किंवा न मिळू देत ह्या कुठल्याही तरंगानं आपण विचलित होत नाही. आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा असे भक्त भगवंतांना प्रिय असतात. अशा पद्धतीने या श्लोकाचं हे तात्पर्य आहे. तर म्हणजे आता रिसेंटली घडलेलं उदाहरण आहे याच्यावरून आपण अजून चांगल्या पद्धतीने समजू शकतो की 12वीचा जेव्हा रिझल्ट लागला तर तेव्हा एक अत्यंत भौतिक वातावरणामध्ये ज्या मुलाची संगोपन झालंय ज्या मुलाचं संगोपन झालंय तर त्या मुलांनी 12वीचा रिझल्ट छान लागला म्हणून त्या आनंदामध्ये अत्यंत मोठी दुर्घटना घडल्याचं आपल्याला माहितीये. आणि त्या विरोधात एका भक्ताच्या मुलांचं एका भक्ताच्या मुलाने जेव्हा हे यश संपादन केलं तर त्या व्यक्तीने किंवा त्या भक्तांच्या मुलांनी काय केलं असेल आपण एक लक्षात घेऊ शकतो की काय केलं असेल पहिल्यांदी की भगवंतांचे आभार मानले असतील किंवा मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केल्या असतील
किंवा भक्तांचे आशीर्वाद घेतले असतील, तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंतांना केंद्रस्थानी ठेवल्यानंतर आपण यश मिळू देत किंवा अपयश येऊ देत, आपण त्याचा असा विकृत असा आपण त्याचा आनंद घेत नाही, तर आपण सुद्धा आनंदी असतो. भक्त म्हणून आपण देखील आनंदी असतो, कारण एका भक्ताने आनंदी असलंच पाहिजे. तर परंतु प्रत्येक वेळी आपल्या सुखामध्ये, दुःखामध्ये, यशामध्ये, अपयशामध्ये आपण केवळ भगवंतांची कृपाच आपण लक्षात घेतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा भगवंतांना आपण त्यांच्या नामजपाद्वारे स्मरण करतो, भगवंतांना त्यांच्या अर्चविग्रहामध्ये आपण त्यांची सेवा करतो किंवा त्यांना स्मरतो, तर तेव्हा किंवा त्यांच्या कथेद्वारे आपण त्यांना स्मरण करतो, तर अशा कुठल्याही पद्धतीने आपण जेव्हा श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवतो, तर त्यावेळी आपण भगवंतांना प्रिय होण्यासाठी आपण त्या दिशेने वाटचाल करत असतो, जे श्रीकृष्णांना या श्लोकामध्ये अपेक्षित आहेत. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला. कुणाला जर काही शंका असतील, काही म्हणजे सुधारणा करायची असतील, तर नक्की सांगा. हरे कृष्ण. हरी बोल. जय. खूप 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 सुंदर क्लास. मस्त. म्हणजे ते शुभ शुभ सो गुड की आपल्याला खरंच भौतिक दृष्टीने पाहिलं तर आपल्याला वाटतं ना अशुभ झालं अशुभ झालं, परंतु खऱ्या अर्थाने काय शुभ आहे ना. खूप छान. मस्त. आवडलं. खूप छान. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा प्लीज. हरे कृष्णा. दंडवत माताजी. खूप छान क्लास झाला आणि भागवतातली उदाहरणं खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगत होता. प्रसंग डोळ्यापुढे उभे राहत होते आणि ते जास्त आवडलं की कुठली बाह्यदृष्ट्या जरी अशुभ वाटत असणारी गोष्ट भगवंताच्या स्मरणाने ती शुभ कशी बनू शकते, की त्यांच्या जवळ नेणारी असू शकते. त्याच्यामुळे खूप छान दृष्टिकोन दिला आणि उदाहरणं स्पेशली खूप आवडली. थँक्यू माताजी. हरी बोल. लकीली महाराजांची लेक्चर होतं आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न होते आणि म्हणजे ह्याच्याशी संबंधित होते, सो नाही, रिपीट केलं आम्ही मी ते. वाटच बघत असतो दीपा माताजींच्या तोंडातून गुरु महाराजांचं काही वाक्य येतील. खूप छान माताजी. खूप छान. थँक्यू. उद्या आपण 18व्या श्लोकावरती चर्चा करूयात. नक्की सगळ्यांनी 2 वाजता जॉईन व्हा. हरे कृष्णा. छान लेक्चर झालं माताजी. थँक्यू माता. थँक्यू. थांबायचं मग. हो हो थांबूया. हरी बोल. थँक्यू. हरी बोल. हरी बोल.